नमस्कार. आज आपण झटपट होणारा रव्याचा उत्तप्पा बनवत आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी पटकन होणारी ही रेसिपी आहे. मऊसूत लुसलुशीत असे हे उत्तप्पे होतात. चटणी करायला वेळ नसेल तर टोमॅटो सॉस किंवा तुपाबरोबरही छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडा वेळ फिरवून घेतला तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. जेवढा रवा त्याच्या अर्ध दही घालायचं आहे. दही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी दही आता छान असं यामध्ये मिक्स करून घेत आहे. दही छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालूया. सुरुवातीला इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातील अर्धी वाटी पाणी प्रथम मी यामध्ये घालणार आहे. आणि पाणी घातल्याबरोबर रव्याने पाणी छान असं शोषून घेतलेलं आहे. पाणी छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर आपण यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. इथे मी पुन्हा आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान असं मी इथे आता मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे पीठ आपण असंच 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. म्हणजे हा रवा छान असा फुलून येईल. 15 मिनटासाठी झाकून ठेवूया. पीठ भिजेपर्यंत मी इथे भाज्या कट करून घेतल्या होत्या आणि या सगळ्या भाज्या मी आता हलक्या हाताने चमच्याने या सर्व अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. पीठ भिजून आता 15 मिनटं झालेली आहेत. झाकण आपण ओपन करून पाहूया. रवा छान असा फुलून आलेला आहे. गरज वाटली तरच थोडं पाणी घालू शकता, पण माझं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. कधी कधी काय होतं तर रवा पाणी जास्त शोषून घेतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता त्यामध्ये मी अगदी चिमूटभर म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी इथे मी सोडा घातलेला आहे. सोडा घातलं की काय होतं तर उत्तप्पे छान असे हलके होण्यास मदत होते. तर इथे सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनला आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. पीठ एवढंच घट्ट ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका. तवाही छान गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती छान असं तूप लावून घेतलेलं आहे. त्यावरती आता पीठ घालून घेऊया. साधारण मी इथे 1.5 चमचा पीठ घातलेलं आहे. हलक्या हाताने चमच्याने पीठ पसरवून घ्यायचं आहे. हे उत्तप्पे तसे जाडच असतात, फार पातळही करायचे नाही. आता काय करायचं आहे, त्याच्यावरती आपण जे भाज्यांचे मिश्रण कट करून घेतले होते तर सर्व भाज्या आपणाला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या सर्व या मिश्रणावरती घालून झाल्यानंतर थोड्याशा चमच्याने आपणाला ह्या भाज्या दाबून घ्यायच्या आहेत. ह्या अशा पद्धतीने आपणाला ह्या भाज्या यावरती दाबून घ्यायच्या आहेत. तर त्यामुळे काय होईल तर भाज्या छान उत्तप्प्याला चिटकून राहतात. वरून किंवा कडेने आपल्याला तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आहे. इथे मी कडेने आणि वरून थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो आणि मीडियमच्या मध्येच ठेवलेली आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी यावर झाकण लावून याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि हा उत्तप्पा कडेने कोरडा झालेला आहे. तर आता हा आपण पलटवून घ्यायचा आहे. तर एकदम मस्त असा सर्व बाजूनी आपणाला हा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेण्यासाठी आता आपण इथे या साईडला कडेने थोडंसं तूप सोडणार आहोत, म्हणजे तो खालच्या बाजूनीही छान भाजला जाईल. तूप सोडल्यानंतर याला 2 ते 3 मिनटं छान खालच्या बाजूने भाजून घेऊन परत पलटून घेतलेला आहे आणि हा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे. तर तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर आणखी एक उत्तप्पा अशाच पद्धतीने बनवून घेऊया आणि असे गरमागरम रव्याचे उत्तप्पे तुम्ही अवश्य बनवून पहा आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कुठून पाहताय हेही नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.